या स्टेशनवर पोहोचलोय अजून आपण. गाडी क्लिनिंगसाठी थांबली होती तर मी चाललोय पाणी भरायला. बघतोय पाणी बिणी आहे का नाही काही. बघू याला पाणी वगैरे काही भेटलं. आता आजचा दिवस आहे 34. आता इथून आपण चाललोय कोल्हापूरला. मी पाणी शोधतोय आता, भरपूर टाइम झाला पाणी काही भेटलं नाही. मशीनच नाही. हॅलो, 4थ्या दिवसाचा ब्लॉक चालू झाला आमचा. हा हॅलो भाऊ, झाली झोप तुझी? हो मग भाऊ. उठ मग चल. ए भाऊ तुझं काय आहे? उठ मग. गाडी सुटली. अरे चल. कोणता आला कर्नाटकला? आले वाड. तिकडची साईड जातो आपण. भावा तर मिरज गाव आले असले घाणी. आम्ही चाललोय खाली उतरून. आता आपण पोहोचलो भावांनो मिरज गाव. इथे गाडी 1 तास थांबते. म्हणजे आपण थोडंसं जाऊ, पोहे वगैरे खाऊन बाहेर जाऊ. बघूया काय भेटतं काही नाही. तुला फालुदा इथे चांगलं भेटतो. लास्ट टाइम आम्ही आमच्या सगळ्यांनी खाल्ला होता. चेक करू आता. लास्ट टाइम फालुदा वगैरे मस्त होता. आता बघू. क्रॉसिंगला पण थांबल्या तिथनं मिरज गाव वगैरे येत आहे. मिरज गाव पोहोचतंय. चांगला दिसतो वडा एरम. आता मिरज गाव आलंय. आपण खाली उतरणार आहे. ट्रेनचं वॉशरूम आहे. मिरज स्टेशन महाराष्ट्रामध्ये आलोय आपण आता. आम्ही महाराष्ट्रात आलोय आता. महाराष्ट्र येऊ दे बरं. 7 मला 7 पाहिजे ना. हा ते देऊन लोध्याला बोल इकडे. मिरज स्टेशनला पोहे 1 नंबर भेटतं. आम्ही दरवर्षी आलो इथं खातोच आम्ही. ते काका राहता इथं आमचे. किती 2 झाल्या. पोहे घेतले आपण गरम गरम. पोहे गरम. खा खा खा. आम्ही चाललो आता बाहेर. बघू जरासं आपला फालुदा वगैरे तर खूप चांगला फालुदा वगैरे भेटतो. आम्ही तिकडे फालुदा वगैरे पिणार आहे आणि सगळ्यातला घेऊन येणार आहे. हे मिरज स्टेशन होतं. आता आपण ही आपली ट्रेन. आपण 1 नंबरला आलोय. आणि इथून आपण डायरेक्ट एक्झॅक्ट बाहेर त्या साईडला गेट आहे. हा बाई इथं जो हा महालक्ष्मीवाला आहे ना फालुदा, हा एकदम म्हणजे सुंदर भारी फालुदा देतो. कारण की आपण याच्याकडे एकदा पिलो होता. याच्याकडे आपण लास्ट टाइम आपण पिला होता ना, तो पिशवीमध्ये येतो ना, एकदम भारी लागला होता. आता तो पोऱ्या घ्यायची ना याच्याकडूनच घेऊन आवाला होता फालुदा. सांगितलं भाऊला बनवायला. त्याला बोललो तर एक मोठी बिस्लरीची बॉटल बिस्लरी घेतोय. त्याने आपलं पॅक करून ठेवला असेल. येईन का धरता? हा येईल. 2 नोकर थंडे धरायला होता वाटतं. काही फालुदा वगैरे घेतला आपण. परत चालू होतं स्टेशनच्या मध्ये. 2 बिस्लरी फालुदा सब मिला अपने को. हे मिरज स्टेशन आहे.
मोकार गरम होऊन राहिलं. बरं झालं त्यांनी पहिले काढली नाही तर हीच दिली असते त्यांनी. बिझनेस चालू करणार आहे मी आता. फालुदा घेतलाय ट्रेन मध्ये जाऊन इथं 50ला घेतलं, ट्रेन मध्ये जाऊन 100 रुपयाला. साईड इन्कम, कारण की बालाजीला जाऊन खर्च खूप झालाय. गाण्याने पाण्याचा बिझनेस चालू केलाय. मोठे बाटली कोणी विकत नाही. 30 रुपयाला 50ला विकणार आहे, कारण की ती परवडते. अरे सॉरी, खाली चुकून चाललो होतो. आलो आपण वापस आपल्या ट्रेनवर. ट्रेन जवळ आलो. 100 रुपये त्याला फालुदा थंडा आहे 100 रुपये. कुठं भटकू राहिले. तर बाटला घे. मग कसं वाटलं थंड? थंड म्हणजे एकदम भारी. जास्त बबल्या हे चिघळून जाईल. चल त्याला फालुदा 100 रुपये. फालुदा 100 रुपये. चल फालुदा 100 रुपये. 100 रुपये फालुदा. 100 रुपये. नाशिकचे द्राक्ष नाशिकच्या बाहेर खाल्ले ना आम्ही. फालुदा आणला तरी मस्त बनवला फालुदा वगैरे. थंड पिऊन मन आमचं एकदम शांत. भाऊ आमचा सोन्याला तराटे आले. सोन्याला का तर मॅरेथॉन मध्ये पळणार आहे. सोन्याचा फायदा त्याला भाऊ निघलीस. किती चालली होती. हा मग आता इकडून जाणार ना ती. बायकाच्या आपण निघलो इथून. मावशी काकू कुकू खूप छान सुंदर बघत होते आमच्याकडे. ओ चला चला पटपट जेवा. अरे वा, आता स्नॅप टाक. परत 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 सेम परत परत मध्ये भारी दिसतो. कोल्हापूरला पोहोचलो आपण. आता उतरतोय. गाडी काढली आहे. चला कोणे चल चला चला आपली 4 व्हीलर घे. कसलं चालू. 4 व्हीलर घेतली. गँग उतरली. डिस्कशन चालू रिक्षावाले सोबत. काय करायचंय तुझ्या घ्या आमचं सोन्याला सोडायचं इकडं. थोडं सोडता का पुढं. नाही म्हणताय रे सोन्या. आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. कोल्हापूर रेल्वे स्टेशनला आहे. आता इथून जाणार आहे आपण रूमवर. रूम म्हणजे नॉर्मल आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं. तिथून जाणार आहे रूमवर. फोन नाना चालतंय हळूहळू. रूमवर वगैरे जाऊन फ्रेश वगैरे येऊन देवीचं आपलं दर्शन, आपल्या लक्ष्मी मातेचं दर्शन वगैरे करणार. दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहे. तुम्ही थोडं काही बघायचं असेल तर बघूया. थोडं काही बघायचं असेल तर बघू आणि तिथनं जाऊया. लगेच आपली 8 वाजता ट्रॅव्हल्स आहे वैभव लक्ष्मी. तिथनं आपण मग रात्री 11पर्यंत पोहोचू. एक ढाबा आहे हॉटेलवर, तिथं जेवण वगैरे करू. मग पुढचं काय असेल ते बघू. आता काय असेल ते बघूया. ते गेले पुढं, बाकीला पाठवले पुढं. वापस हा हा नाही नाही चल हा ऍक्शन चल. गंदा होता. एकदम हार्ड गोष्ट होती. एकदम कथा. ही आपण कोल्हापूर स्टेशनच्या इथं श्री शाहू महाराज टर्मिनल आहे कोल्हापूरला. खूप ऊन आहे. ऊन भयान तापू राहिलं खतरनाक. गंभीर डिस्कशन चालू आहे भावांचं. खूप गंभीर. गँगचं फुल हा डिस्कशन चालू आहे काहीतरी. मला सोडून डिस्कशन करताय पण करा करा चालू आहे. हा भाऊ तुझं नाही माझं नाही. भाऊ मंदिर आहे नाही. 4 व्हीलर मंदिर नाही.
फुल डिस्कशन चालू आहे. 2 पोरं धरले रिक्षावाले आमच्या पोरांनी. गाण्या बार्गनिंग करून राहिला. सोन्या मी बसलोय, सगळे बघू राहिले आम्हाला. बार्गनिंग खूप जोरात चालू आहे. हा बघा नुसता या भावात त्या भावात. त्याला मंदिराजवळ रूम पाहिजे. आमच्या गौतम गंभीर माणूस आहे. बरोबर का नाही भाऊ, तुला काय वाटतं? एकदम बरोबर. झालं डीप डिस्कशन झालं. मंदिराजवळ रूम भेटती असे बोलले. तिथे गेल्यावर कळलं आता काही नवीन स्कॅम बिम आहे का. कारण की यावेळेस आमच्यासोबत काही स्कॅम झाला नाही. फक्त एकच स्कॅम झाला, स्कॅम नाही झाला. हा बाकी हे सगळं रेल्वे स्टेशन इकडं सगळं हे काय. दादाने आम्हाला रिक्षात बसवलंय. रूम वगैरे म्हणतोय मंदिर दोघे आपलेच आहे. तिथून मागून तर बसून घ्या गाडी त्यांच्या. आपल्या रूम वगैरे भेटते. एक्झॅक्ट आपल्याला देवीची, आपलं देवीचं मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या एक्झॅक्ट इथं रूम भेटली. तर फास्ट आलो आपण. रूम भेटली वगैरे पटपट पटपट जाऊन आवरून वगैरे दर्शन करून एकदम जवळ रूम भेटली. यावेळेस इथं रूम आहे आपली आणि हे मंदिर आहे. एक्झॅक्ट मंदिराच्या जवळ भेटली. आपलं एकदम भारी. आपण फ्रेश वगैरे झालं, चेंज वगैरे केलं. आता चाललो आपण मंदिरात. सोनूनी पण चेंज केलं. बाकी याचं आहे, हे याचं आहे. बाकी चेंज वगैरे केलं आणि एक्झॅक्ट हे समोर मंदिर देवीचं. दर्शन वगैरे करून जाऊन येऊ. कारण समोरच मंदिर म्हणून काही नाही. तर समोर लागल्यामुळे आम्ही सगळं जवळच्या जवळ शोधू राहिलो सध्या. तो आहे तो आंधळा वाटेल भाई. आहे ते आता त्याच्यात फुल व्हीलर आणि त्याच्यात अजून आंधळा म्हणजे घ्या. मजा होता का तू भाऊ? हे पण चांगलं बरं का. मंदिराचे चहाचं होतं, आम्ही चहा घेतोय. चांगलं हॉटेल पण इथंच आहे जवळ, मंदिर पण इथंच जवळ आहे आणि चहामध्ये पण इथं जवळ आहे. चाय एक्झॅक्ट मंदिरापाशी पोहोचले. चल या साईडून जाऊन. हां आम्ही मध्ये पोहोचलोय. बाकी सगळे दर्शनाला इकडून लाईन लागत आहे. आम्ही विचारून चाललोय पुढे. म्हटलं पुढे ज्या साईडला जो मेन गेट आहे तिथं विचारून घेऊ. जर आपल्याला डायरेक्ट सोडलं तर चांगलंच आहे, नाही तर पुढं बघूया परत काय काय. पूर्ण आपल्या मंदिराचं काम चालू आहे देवीच्या. खूप चांगलं म्हणजे असं बघूया आता. मी विचारायला चाललोय वरती काय आहे प्रोसिजर वगैरे, काय लागलं त्यांना सोडून. दोन दे. आपण पूजेचं वगैरे घेतलं. सोनू पुढं गेलाय. एक्झॅक्ट मंदिरच्या इथं आहे. आपलं दर्शन झालं लवकर झालं कारण की सोनूचं लागलं होतं, त्याच्यामुळे आपलं दर्शन लवकर यावेळेस दर्शन पटकन झालं. बाकी आपले सगळे मध्ये सोनू आपलं दर्शन पण झालं. मुखदर्शन तुम्हाला दाखवलं पण मी. आता जी क्लिप दाखवली. दर्शन वगैरे एकदम झालं. सगळ्यांचं दर्शन झालं. आमचं VIP झालं. दर्शन झालं एकदम भारी. गाडी घेऊन दर्शन वगैरे एकदम छान सुंदर झालं आमचं. यावर्षी थोडा ताण पण झाला. दर्शन चांगलं झालं. तर अशाच प्रकारे आपलं लक्ष्मी मातेचं दर्शन झालं आहे कोल्हापूरला. तर आता इथून आपण चालू आहे शॉपिंगला. शॉपिंग बघूया काय करायचं ते. मागे हे मंदिर आता सध्या चालू आहे, मंदिरचं काम काही. बाकी सगळे मध्ये अजून येत आहे. फोन मी बाहेर आलोय. नारळ राहिलं माझं. चाल ना इथं बसून. आपण चाललोय मार्केटला. एक्झॅक्ट सगळे गेले मसाला वगैरे. मला काय इथून दिसून नाही राहिले. मसाला वगैरे खूप काही भेटतं.
चांगलं भेटतं कारण की अँटिक काही दिसून नाही राहिलं मला. अँटिक नाही दिसून राहिलं काही, तिथं मला काही वाटलं नाही एवढं काही असेल. एवढं फिरलो शेवटीचा चहा चांगला भेटला. वैतागून जातो तिकडे ते चहा त्यांचा लय म्हणजे खूप पानसट चहा देतात, पाणी कम चहा जास्त. सगळं झालं काही काही घेऊन वगैरे सगळं झालंय. अरे बाप नुसते पाणीपुरी तुडून राहिली गँग भाई, आम्हाला सोडून पाणीपुरी खाऊ राहिली गँग. कुठे तुझ्याकडे तर सगळं झालं आपलं, दर्शन वगैरे झालं, सगळं झालं. मंदिर आहे बाई इथं एकदम समोर मंदिर होतं, सुंदर असं दर्शन पण चांगलं झालं, सगळ्यांचं झालं. सगळ्यांनी मसाला घेतला, आता बॅगी वगैरे बाहेर काढलाय. रिक्षावाला येतोय म्हणजे आला येतोच आता. बाकी काही मसाला घ्यायला गेला आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन तिथं पुढे जाऊन जेवण करू, मग तिथं आपण हा ब्लॉग एंड करूया. अशी आपली पूर्ण ट्रिप कम्प्लीट होणार आहे. बोलतो पुढे कसं आम्ही निघलोय. तिथे सगळ्या कोल्हापुरी चपला भेटतात एकदम भारी भारी. आणि आलो कोल्हापुरी चप्पल बघायला भाऊ आपले एकदम जवळचे. दरवर्षी आपण यांच्याकडून घेतो, दरवर्षी शॉपिंग आहे आमची. आम्ही निघलो आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये एकदम सुंदर अशी आम्ही आता चालू नाशिकला. आता थोडं आम्ही जेवायला जाणार आहे, जेवायला थांबणार आहे. तर सांगतो तसं ट्रॅव्हल्स सुंदर आहे पण आमच्या मुलं लेट झालं. काय सांगू तुम्हाला. कोण कोण बसले पुढं, हे दोघं इकडे काय करताय भाई. सुंदर अशी आमची ट्रिप झाल्यासारखीच आहे. आता आम्ही सकाळी पोहोचणार आहे नाशिकला. सगळी इथं झोपले, बस पण चांगली भेटली. तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. स्लीपर आहे आपली बस, स्लीपर मध्ये. आणि बाहेर अशी लाईट्स वगैरे. सगळी गँग उतरली भाऊ वॉशरूम साठी. मी उतरलोय ब्लॉक साठी. आम्हाला काम नाही. गाण्याची नाही का मला भाऊ. रात्री 11 वाजता थांबलो आम्ही जेवायला. एक 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 उतरू राहिले. आता आला आमचा बाबा आले, आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही निघतोय आई मित्रांनो वरती. जेवण वगैरे झालं आता डायरेक्ट इथून आपण सकाळपर्यंत नाशिक. आम्ही पोहोचलो नाशिकला. गँग चुळाबुळा भरती पोरलो तयार. अजून रिक्षा वगैरे बघायची डायरेक्ट घरी. तर आपण आता लास्ट पोहोचलोय. आपली ट्रिप इथं संपते. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली असेल तर सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा. बाकी गँग संपली. आता बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये काय असेल ते. चला बाय बाय.